एकमेकांसमोर आमने सामने. किरण पवार द पॉवर हिटर. हिंगोलीचा हा बॉल थोडासा वरून टाकण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. इकडे पाहूया यस पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धाव फलकावर. गंगाधर इंगोले दिव्याचा खेळाडू आहे जो आयकॉन खेळतोय गावदेवी ऐरोली संघाकडून. इकडे किरण पवार आहे 5-11 बोलकुडे टीम पूर्णाचा आयकॉन. पार्थ चंदन सुद्धा तेवढाच डाव असलेला फलंदाज बोलकुडे टीमचा. परंतु पाहूया किरण पवारकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. शॉट ऑफ लाईन होता. फुल करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झालेला नाहीये. मिड ऑन कडून चेंडू माणिक स्ट्रॉंग ऑन कडे मिड विकेटचा फिल्डर येऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र सिंगल. एक धाव. पार्थ चंदन आता मात्र स्ट्राईकला असेल. धाव संख्या 8 या आकड्यावर. वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑलराऊंडर मिस्टर मानस लाले सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो. यावरचा हा चेंडू पहा थोडासा पूल करण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. डॉट बॉल. मागच्या रविवारी बांठियाच्या मैदानावर फार चांगली कामगिरी केली होती मानस लाले यांनी. आणखीन एक निर्धाव चेंडू. पार्थ चंदनला आज म्हणावा तसा सूर गवसलेला नाहीये. ज्या पद्धतीनं टेनिस क्रिकेटमध्ये सुरुवातीपासून आक्रमक खेळ करतो परंतु आज किरण पवार समोर आहे हे सुद्धा त्याला ओळखावं लागेल. यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. स्ट्राईक डाऊन द ग्राउंड. वाडे शॉट. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 षटकार. आता जबरदस्त टायमिंग जुळवलं गेलं. खरं तर नजर होती शेवटपर्यंत पाहिलं त्यानं चेंडूला आणि अगदी खडे खडे स्ट्रँड डन डिलिव्हर. हाय एल्बो. चांगला बॉडी बॅलन्स आणि या 6 धावेनं टीमची टोटल 14. कमाल फटका. स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. वारंवार रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय पार्थ चंदनचा फटका. गंगाचा हा वेगवान बाउन्सर होता. इकडे मात्र कोणती धाव नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावर बिनबाद 14. चौदा धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गौरव शिंदेनं फार चांगली बॉलिंग केली होती. खरं तर मागच्या मॅचमध्ये ऐरोली संघासाठी विजयाचा पाया कोणी रचला असेल ना तर तो गौरव शिंदेनं. आणि त्याच्या ओव्हरमध्ये जवळजवळ 2 फलंदाज त्यानं बाद केलं होतं. 6 धावांचं षटक टाकलं होतं आणि तिथूनच खऱ्या अर्थानं फाईटला सुरुवात झाली होती. पाहूया तीच गोलंदाजी याही मॅचमध्ये पाहायला मिळेल का. परंतु समोर केपी आहे. यावेळेचा हा चेंडू. इकडे मात्र अपील करत असताना पाहूया धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. किरण पवार एक मोठा फलंदाज आहे आणि या मॅच मध्ये सुद्धा त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असणार आहेत बोलकुडे टीमला. परंतु गौरव शिंदे नाही. कनेक्शन प्रॉपर. एज घेतल्यानंतर बॉल पाठीमागे चाललाय. एक धाव कंप्लीट करण्यात आले. त्या ठिकाणी फक्त एकच धाव थांबवलंय. चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करतोय.
मागच्याही मॅचमध्ये तेच पाहायला मिळालं. आता सुद्धा तेच कामगिरी करत असताना परत थोडी सात पार चंदनला सुद्धा द्यावी लागेल या मॅचमध्ये. किरण पवारला उंच पुरासा फलंदाज पाहतोय आपण आपल्या स्क्रीनवर. व्हेरी हायटेड प्लेयर. गौरव फुल लेंथ होता, अक्षरशः खोदून काढलाय त्याला समोरच्या दिशेमध्ये. ड्रॉप कडून नॉकऑफचा फिल्डर येऊन उचलेल तोपर्यंत मात्र एकच जाव पुन्हा एकदा थांबून ठेवलंय. त्यामुळं फार चांगली बॉलिंग खरं तर पाहायला मिळाली त्या सामन्यामध्ये. तेच केलं होतं बलाढ्य तारावे संघाला मात्र पराभूत केलं गावदेवी ऐरोली या टीमनं. मोठा विजय आजच्या दिवसामध्ये. एक धक्कादायक निकाल मात्र त्यांनी नोंदवला. कारण सगळ्यांना असंच वाटलं होतं सहजतेनं 44 धावा या मैदानावर फार मोठी नाहीये. फुल टॉस होता यावेळेस मात्र ऑन साईड लाडवा पॅटनं क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एकच धाव मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जाते आतापर्यंत या मॅच मध्ये आपण पाहिलं. सुरेख गोलंदाजी, कुठे फटके मारूच दिले गेलेले नाहीत आतापर्यंत गौरव शिंदेना आजच्या दिवसामध्ये. 17 धावा आहेत धावफलकावर. 17. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकामधील. गडबड फॉलो थ्रू मध्ये आपण पाहिलं गौरवला. चेंडू त्याने टाकलाच नाही. चला थोडं स्पीडअप करत राहा. चला तर बाय उडवली जाणार या मॅच नंतर. पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न. इकडे मात्र चंदनचा तोही हाडून पाडलाय. आणखीन एक डॉट बॉल गौरव शिंदेची गौरवशाली कामगिरी आतापर्यंत या मॅच मध्ये राहिले. मागच्याही मॅच मध्ये फक्त 6 धावा देताना 2 फलंदाज बाद केले होते. आणि या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर आतापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 3च धावा दिल्यात या पठ्ठ्यानं. सुपर बॉलिंग अगेन गौरव शिंदे. कमाल केले या बॉलरनं. आज 2 षटकं टाकली, 9 धावा दिल्या फक्त 2 ओव्हर्स मध्ये आणि 2 फलंदाज बाद केल्या समोर दिवसभरामध्ये. काय दर्जेदारच्या खेळपट्टीवर मात्र प्रत्येक गोलंदाजाला चोप मिळतो आणि अशा खेळपट्टीवर गौरव शिंदेची गौरवशाली कामगिरी म्हणावी लागेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. सलामीवीरांना थांबवलंय ते गौरव शिंदेनं. 17 धावा धावफलकावर. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. त्यानंतर ड्रॉ केला जाईल 3 टीम्स मध्ये. त्याच्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये जिंकणारा जनमान दापोली संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण येऊन राहा. त्यानंतर परत विनायक टेंबिवली हा संघ 2 सामने जिंकलाय आणि त्यानंतर या लढतीतील विजेता संघ असे 3 संघ आपल्याला मिळतील आजच्या दिवसामधून आणि त्यांच्यामध्ये ड्रॉ केला जाईल आणि चिठ्ठी मिळेल तो सरळ सुपर 8 मध्ये जाईल आणि त्यानंतर उरलेल्या 2 संघांमध्ये एक मॅच खेळवली जाईल. त्यानंतर आणखीन एक मॅच होईल. म्हणजे आज एकच संघ आपण पुढे नेणार आहोत सुपर 4 साठी. मागच्या मॅचचा हिरो राकेश. दुसरा धाब्याचा प्रयत्न. इकडे मात्र 2 धाबा कंप्लीट. प्रॉपर कलेक्ट करता आलेला नाहीये. मागचा सामना 7 धावांची गरज होती शेवटच्या 6 बॉलमध्ये आणि याच गोलंदाजानं गावदेवी ऐरोलीच्या याच यंगस्टर मात्र याच उदयोन्मुख खेळाडून मात्र हा सामना जिंकून दिला होता. ज्या नावाची चर्चा आज मात्र राहील मिस्टर राकेश जाधव. लोवर फुल टॉस बॉल सरळ बॅट वर दिला. किरणचा फटका स्ट्रेट टू द फील्ड. बिग विकेट. बिग ब्लो. मोठा मासा गळाला लागलाय राकेश जाधवच्या. किरण पवार मैदानाच्या बाहेर जात असताना पहिला हादरा वायू 11 बोनकोडे टीमला. धाव संख्या 19 असताना
दुर्वेश धावसंख्या झाले वायू 11 बोनकुडे टीमची 20 शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पार्थ चंदन आणि जितेश राऊत अशी जोडी आहे. एखादा मोठा फटका हवा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. पण यावेळेस मात्र खडे खडे स्ट्रोक समोरच्या दिशेला लॉंग ऑफच्या वरतून उडवलाय. पार्थ चंदनच्या बॅट मधून येतोय एक धमाकेदार फटका षटकार. पार्थ चंदन खरं तर डाव सावरलाय हा, परंतु आज बॉलिंग चर्चेचा विषय राहिले कावदिवी ऐरोली संघाची. सुरुवातीला अडखळत खेळत होता, परंतु 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. यस बॉल द्यायच्यात. 26 धावा धाव फलकावर आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला 32-33 च्या आसपास जर धावसंख्या गेली तर नक्की चांगली फाईट देता येईल ती बोनकुडे टीमला, आणि तेच पाहावं लागेल. पार्थ चंदन कडून फार मोठ्या अपेक्षा. आता मात्र 8 बॉल मध्ये 13 धाबांचं योगदान आतापर्यंत त्यानं दिलंय. परंतु पाहूया राकेश जाधव आणखीन एक ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून टोलवलाय गगन बेदी. जवळजवळ त्या इमारतीशी स्पर्धा करणारा हा षटकार. उत्तुंग असा फटका समोर दिला होता यावेळेस मात्र, आणि अतिशय उंच 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 गेला होता हा चेंडू. आपण पाहतोय तेवढाच दूरवर जाऊन पडलाय, आणि लगातारच्या या 2 षटकारांना मात्र डाव सावरलाय वायू 11 बोनकुडे टीमचा. 32 धावा धाव फलकावर. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. चला स्पीड अप करत राहा. नऊ चेंडूंमध्ये 19 धावांची इनिंग साकारले. पार्थ चंदन उपयुक्त इनिंग आपल्या टीमसाठी. इकडे प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये. विकेट कीपर एंडकडे हा चेंडू जात असताना सिंगल मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु धोकादायक. एकच धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त. 11च्या सरासरीने धावा जमवल्या त्या 33 धावा. 34 धावांचे लक्ष या मॅच मध्ये सेट करण्यात आले. ते गावदेवी ऐरोली संघासमोर. शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या त्या 16. चांगली बॉलिंग गौरव शिंदेची पुन्हा पाहायला मिळाली. तरी सुद्धा मी म्हणेन चांगलं थांबवलंय बोनकुडे टीमला. 11च्या सरासरीनं सरासरी या मैदानावर फार मोठी नाहीये, कारण काल दिवसभरामध्ये 20च्या सरासरीनं धावा होत होत्या. परंतु पाहूया ही धावसंख्या आणि पार्थ चंदनची इनिंग जी आहे ती नक्कीच थोडंसं बळ देणारी ठरले. आपल्या गोलंदाजांना एक सहारा मिळालाय. एक चांगलं पाठबळ मात्र जरूर मिळालंय.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जयेश पाटील आणि गौरव बडदे. पहिला बॉल सुलतानचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. क्लीन बोल्ड दांडी गुल. सगळ्यात मोठी विकेट यावेळेस मात्र प्राप्त केले सुलतान आणि पहिल्याच बॉलवर सफलता मात्र मिळवून दिली. हा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा थोडासा खाली सुद्धा राहिला हा चेंडू आणि त्याचमुळे मात्र अंदाज झालेला नाहीये गौरव बडदे. टॉस बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑन कडे. किरण पवार त्या ठिकाणी एकच धाव येईल. पहिल्याच बॉलवर खरं तर विकेट मिळाल्यानंतर नक्कीच मी तर म्हणेन ज्या पद्धतीने कॉन्फिडन्स वाढला असेल 5-11 बोनकुडे या टीमचा हे फार गरजेचं होतं. गौरव इन्फॉर्म होता कारण मागच्याही मॅच मध्ये तो शेवटपर्यंत खेळून त्यानंच धावा काढल्या होत्या आणि त्याच्याच धावांच्या जोरावर एक चांगलं टार्गेट तो सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा हकदार होता. नाही प्रॉपर कनेक्शन नाहीये. अगदी भोवऱ्यासारखा गर फिरतोय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एकच धाव सिंगल रन धावसंख्या 1 पुढे जाईल. त्यामुळे लो स्कोरिंग मॅच थोड्याशा वाटत असल्या मगाशी 44 11च्या सरासरीची किंवा आताची 11च्या सरासरीची 33 तरी सुद्धा हा सामना शेवटपर्यंत जाऊ शकेल. सुलतान फुल टॉस आहे आणि फुल टॉस बॉलवर मात्र खरपूस समाचार. डीप स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या वरतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. सुलतान खानवर हल्ला चढवलाय. यावेळेस मात्र वाडे शॉट पॉइंटला चेंडू पडलाय पाण्यात आणि त्याचमुळे मात्र थोडस संत झाला त्या ठिकाणी. स्पीड कमी झाला. फार सुंदर फटका पाहायला मिळाला होता. कमालीचं टायमिंग होतं. पक्ष बॉलवर गंगा इंगोलीचं आपण पाहिलं तर या 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावांच्या मदतीनं धावफलकावर धावा लागल्या त्या 10. गावदेवी ऐरोली पहिला मॅच मध्ये बलाढ्य दारावे संघाला मात्र या स्पर्धेमधून बाहेर काढले आणि आता मात्र समोर वायू 11 बोनकुडे संघ आहे. किरण पवार सुलतान खान मोठी नावं या टीम मधून आज आयकॉन खेळतात. परंतु पाहूया इकडे सुद्धा गावदेवी ऐरोली संघ चांगल्या पद्धतीने लढतोय. फुल टॉस आहे पुन्हा एकदा सुलतानचा समोर खेचलाय डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राइव्ह षटकार. गंगाधर इंगोले ऑन फायर नाव. सुलतानचं मागडे षटक पहिल्या बॉलवर आयकॉनला बाद केल्यानंतर सुद्धा एवढ्या धावा येतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं सुलतानला. परंतु हे सगळ्यात महागडे षटक मात्र फिनिश केले त्यानं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा धावफलकावर. यस आता अडचणी वाढल्यात थोड्याशा वायू 11 बोनकुडे टीमच्या. बॉल द्या. गौरव बडदे जरूर बाद झाला होता.
12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. विघ्नेश पाटील एक चांगलं षटक हाताळावं लागेल या सिच्युएशन मधून. पहिलाच बॉल विघ्नेशला कव्हरच्या वरतून वाडे शॉट आणि हा षटकार मात्र बरंच काही सांगून जाणारा ठरलाय. गावदेवी ऐरोली संघ काय कामगिरी केली आज मात्र मैदानामध्ये. पहा इकडे मात्र कमाल फटका, कव्हरच्या वरतून षटकार. जयेश पाटीलच्या बॅट मधून आलेल्या षटकार टोटल 11 बॉल आणि आता मात्र 12 धावांची आवश्यकता. आडवा बॅट नाही यावेळेस मात्र समोरच्या दिशेला. थोडासा चेंडू स्लो झाला. किरण पवारचा थ्रो येईपर्यंत दुसरी रन. आता हळूहळू विजयाकडे मार्गक्रमण करत असताना गावदेवी ऐरोली संघ पाहायला मिळतोय. चला चर्मन दापोली टीमचं कॅप्टन आपण या. वेळ नको यानंतर. चर्मन दापोली आणि टिंबिवली. चांगली बॅटिंग या ठिकाणी. माहिती झालं जयेशला हा सामना संपूर्णपणे सेफ झालाय. सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज जयेश पाटील यावेळेस मात्र बाद होतोय. एक धाव तर येते आणि एकेरी धाब्याच्या बरोबरीनं अगदी हलक्या हाताने खेळून काढला होता हा चेंडू. आणि अगोदरच मन बनवलं होतं खरं तर जयेशनं मला एकच धाव घ्यायची आहे, परंतु त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कशासाठी केला हेच सांगत होतं गंगाधर. 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. निलेश भोईर नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना 9 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. विकेटचा हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेरून पंच चव्हाण सर व्हाईट बॉलचा इशारा दर्शवत असताना एक अतिरिक्त रन. या सिच्युएशनला एक्स्ट्रा सुद्धा देऊन जमणार नाहीये. फार मोठी इन्व्हेस्टमेंट नाहीये धावांची. 34 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. 26 धावा आतापर्यंत धावांची गरज. आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न कनेक्ट प्रॉपर झालेला नाहीये, त्यामुळे धाव मिळणार नाही. सुलतान खाननं जी सुरुवात करून दिली होती ना, पहिलाच बॉलवर आयकॉन कडून गौरवला बाद केलं होतं. असं वाटलं होतं की एक चांगलं षटक पडेल आणि त्यानंतर मात्र दबाव वाढेल ऐरोली संघावर, परंतु नाही. गंगाधर इंगोलेनं मात्र डाव सावरला. त्यानंतर जयेश पाटीलनं चांगली फटकेबाजी केली, ऑन ड्राईव्ह केलं. यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. अगोदरच धावा नाही आहेत आणि अशा सिच्युएशनला कॅज्युअल घेत आहेत आणि त्याचाच फटका या ठिकाणी बसलाय. बॅकअप सुद्धा झालेला नाहीये पार्थकडून आपण पाहतोय. खरं तर चेंडू स्टॉप व्हायला हवा होता. कॅज्युअलनेस, इझी, रिलॅक्स मोड. कदाचित शोल्डर अगोदरच डाऊन झालेत की काय, बाद सोडून दिले की काय, अशी बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली बोनकडे संघाच्या खेळाडूंची आणि त्याचमुळे 4 धावा प्राप्त झाल्यात. 7 बॉल 4. फुल टॉस आहे. लॉफ्ट केले बॉलला, जास्त उंच गेलाय. पार चंदन चेंडू खाली. फलंदाज होईल बाद, चांगला जेल त्या ठिकाणी टिपलाय. गंगाधर इंगोले बॅक टू द डगआउट. 19 धावांची इनिंग मात्र साकारली, परंतु पाहूया इकडे मात्र सहा चेंडू आणि 4 धावांची अजूनही आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी ऐरोली टीमला.
6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे आणि षटक टाकण्यासाठी पार्थ चंदन, निलेश भोईर आणि प्रीतम पाटील अशी जोडी आहे गावदेवी ऐरोली टीम कडून. पाहूया, क्रिकेट आहे, कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. पहिलाच बॉल चोपलाय, विजयी षटकार निलेश भोईरच्या बॅट मधून. दोन्ही स्टाईल फिनिश. ऐरोली टीमचा कॅप्टन आपण लवकर या, ड्रॉ केला जातोय. बाय बाय वायू 11 बोनकोडे टीम, त्यांचे सुद्धा आपण आभार मानूया. त्या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दाखवली, परंतु गावदेवी ऐरोली संघानं सगळ्यांना सरप्राईज केलंय. पहिल्यांदा धारावे संघ आणि आता मात्र बोनकोडे, मोठे आयकॉन असणारे खेळाडू, मोठे आयकॉन असणारे संघ, या दोन्ही संघांना मात्र गावदेवी ऐरोली संघानं बाहेर काढल्या. स्कोर कार्ड आपण पाहतोय, 33 केल्या होत्या बोनकोडेनं, 36 5 चेंडू राखून मात्र हा सामना जिंकलाय 7 विकेट्सना. अभिनंदन गावदेवी ऐरोली. 3 टीमचे कॅप्टन या ठिकाणी येतील आणि या ड्रॉ केला जातोय. स्वतः स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय तेजस मात्रे, शुभास्ते या ठिकाणी ड्रॉ. विशालनं चिठ्ठी उचललेली नाहीये, ऐरोलीला तर काही मिळालेलं नाहीये.